अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची काय बाबा कवाच्याने झालं आवरून बसली हा ती बाप गेलाय सकाळचाच तिकडे वरतोंड करून बाजारला गेला असेल काही. अगं बया एवढा दिवाला कर्णेश्वर आहे का बाजार घेऊन येणारा अरे मूत प्यायला गेला असेल तिकडे गावात. होय हा हाय का पण सुस्त आहे का घरी यायचं जायचं इकडं सासरवाडीला माझ्या भाऊ आलाय न्यायला. हा थोडं तरी अक्कल पाहिजे का नाही. हो बसला ना गेम बघू इकडे फोन तरी लावून बघते. काय सुट्टी लागली ती खेळ दे तरी की ग. अरे बाबा खेळ पण मला फोन तर लावू दे की त्या तुझ्या बापाला बेवड्या. काय अगं लाव. हीच आहे का नंबर. हा तीच आहे लाव. फोन कोणाचा आलाय. बायकोचा फोन दिसतोय. हा बोल की बाने. झालं का मूत पिऊन. वाटलंच होतं मला तरी गावात गेला एवढा लगबगीनं ती कशाला गेलाय ती. बरं मग आता घरचा रस्ता दिसतोय का नाही. हा या लवकर. काय बाया एवढं पदरात पडलं ही. बायको लयच वैतागलेली दिसते. मग काय रॅगरा करू. आता काय करू मग करू का आरती त्याची. गबस राहू दे. अरे काय पण नको म्हणत होते माझ्या आईला मी नको म्हणत होती. ही बेवड्या संग मला नाही लगीन करायचं पण आई म्हणले असू दे हिरो सारखा दिसतोय बच्चन सारखा दिसतोय काय त्या बच्चन सारखा दिसायला आता लय राग येतोय पण काय करायचं. बच्चन. हा तुला नाही माहिती ती हिरो आहे. हा तसा दिसतोय मग राहू दे ग चांगला आहे जावाई पण जावायचे गुण कुठं माहिती आहेत आईला. घरी नाही लवकर गेलं तर काय गाठटोकडा बी मिळेल म्हणून काय सांगता येत नाही. आपलं घरी लवकर गेलं पाहिजे नाही तर अजून लय बोलणं खायला लागलं. काय करतो आपलं घरीच जातो नाही तर बायको अजून बडबड बडबड करेल. अरे लय वाईट नको नको जीव केला ह्या माणसाने. अरे पिऊन येऊन तरी हाय का नीट. हा आता येतलं डुलत. काय डुलत येते आलं बघू देच आता येऊ दे बरं. पण एक दिवस तरी नीट नाटक असतं का नसतं बाबा नुसता वाईटच दिलाय. हो वहिनी काय लावलं सकाळ सकाळ कालवा तुम्ही. काय कालवा लावलाय म्हणजे ही तुमच्या भावाची कर्तबगिरी बघा. काय केलंय त्याने. काही नखरं करते आता सकाळी मला जायचंय माहेराला तर गावात निघून गेले आणि मरणाचं पेलय. आता फोन केला होता मी मग कुठं असेल तो. आता मला माहिती का पत्ता दिलाय मला कुठं आहे बसलोय ती. तुला काहीतरी बसताय सकाळ सकाळ कालवा करीत. तुला मारलं का दाजी ना काय मारायला आता ती पिऊन आल्या तीच करणार आहे की. उगा नका बडबड करू मी बघून येतो कुठे ती. अहो जायचंय मला उन्हाच्या आधी पोरग संग आहे. आलो मी बघून आलो त्याला उगा नका वाटवाट करीत बस सकाळ सकाळ घरी. काय करायचं मग जायचंय लवकर आवरून बसायला लावलंय मला जायचंय लय पोळ का. गेलं तर अगं पण काय सांगू तुला वैताग ती पिऊन जर आलं ना तर ती वकायचं ती राडण काय ती लुळून ती कपडे केलेली घाण. हा ते धोतं माझं नुसतं नाकी न आलं कुठवर काढायचं सांग की. या बारक्या पोरांचे सुद्धा करावं लागलं नाही एवढं मला. असली तर ते नवरा आहे ह्या दारूमुळे ना माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. अगं ह्या दाजींची काही चूक नाही. त्यांचे ते मित्र आहेत का नाही ते दलिंद्र भेटल्यात त्यांना. एक पेतय मूत एक खातय शान आणि तिसरं गटरात लोळत या. तुला माहित आहे का पोर जर शाळेत आली का नाही त्यांना टाइम द्यायला येणार नसतो दाजींना पण दारूची बाटली टायमिंगला जाऊन पिणार कधी कमी पडणार नाही एका सुद्धा बाटलीला. अगं ह्या मेल्या मुडद्यांचं ना कधी चांगलं व्हायचं नाही माझ्या नवऱ्याला दारू पाजणाराच हाय तर तसली खबडायची. नासक्या कुत्र्यांचं कधीच चांगलं व्हायचं नाही. वाटोळं होईल त्यांचं. माझ्या नवऱ्याला दारू पाजते ती लय झालं पाहिजे होणारच. माझ्या लेकरा बाळाला येळ द्यायना मला येळ द्यायना नवरा आणि पडताय पिऊन. हे बघ मयुरे तुझ्या दाजीची तर दारू नाही ना सुटली तर मी पण आता अशी करणार आहे तुझ्या दाजीच्याच खिशातली बाटली घेणार आहे दारूची आणि मी पण पिऊन चौकात नाचणार आहे.
काय डोकं फिरलं काय तुझं? अगं पण त्याशिवाय बी कळणार नाही ना दारू कशी सोडायची ती. सुटल ना मग दारू. सुट्टी का अजून दुसरंच काहीतरी करतय? काय करत नाही त्याशिवाय ती बघ तू दारू सोडणार ती मी तशीच करते आता. बरं तू का अरे पोराने आणलं होतं मटण थोरल्या आणि मटण खाल्लं आणि पुन्हा धाकट्या पोराने मासा आणलं आणि ते खाल्लं आणि जेव्हा पोटात जेव्हा लागली कळ निघायला काय नाही म्हणतोच. पण आपण तुम्हाला ह्या वयात सोसलं पाहिजे राव. अरे म्हणून ठेव का आली कळ. मला बी तसंच झालंय. हे बघ आम्ही बी काय केलं सावकार आंब चोरून नेलं रस पिलोय त्याने लयच कळ मारती पोटात बघ आपा. मला तर वाटतंय आता काष्टा बिष्टा भरतोय कोणाच ठाऊक माझा. इडा दे की तंबाखू आला का चलला का मला. हे बघ तू क्या तू खातो आवयचं सवय त्याच्यामुळे तुला तिथंच झालं असेल. पण मी मास मटण ह्या दोन्हीचा झालाय कालवा आणि ती पोटात करते म्हणजे भांडणं झालेत त्या दोन्हीची. गाडा 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 योग पटकच वाजते योग वाचतोय ना आपा. आहे का. पण आपण माझं एक मिनिट ऐकून घे ना तू. काय रे तंबाखू खाल्ल्याशिवाय मला हागायची येत नाही अरे मग तुला तुझ्या पुढे आणायला येतला का. लागा मी नाही मी नव्हतो देत लागा बाबा. दे. अरे माझ्या पुरतीच हा योग दे, किती थोडी दे त्यातलं. योग नाही बघा तंबाखू थोडी दे. योग एवढी जाऊ दे थोडी. योग एवढी आहे. आणि तुला द्यायचो किती आणि मी खायचो किती आणि मला तर हागायलाच येत नाही बाबा तंबाखू नाही खाल्ल्यावर. माझं बी ते दुख नाही. नाही बाबा मी नाही देणार. तुला का आणायला काय होतं रे. लय गडबड झाली चल ना. चल लयला का तुमचं लय असतेला का अर्धा मानी माझ्या लागानी चल केला का माझ्या लागानी चल बाबा. भेटतंय ना काय काय अध्यक्ष आला. हो थांबा 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 अध्यक्ष. काय झालं गाडी लाडू याला. काय का बंद करा. बरं झालं देवासारखा भेटला. काय झालंय बायकोला न्यायची. कुठे न्यायचं आहे. अहो काय झालं जत्रेला जायचं सासरवाडीला. बायको मस्त बेगे नटून फटून बसले. काय झालं पैसे होतं गेलं प्यायला. अरे तुला कुठल्या बेसवर पैसे देणार आहे मी. हो कामाला येतो ना तुमच्याकडं. सगळ्याला अशी टांग मारली की ह्याच्याकडून 4 रुपये त्याच्याकडून 4 बरं रुपये. का अध्यक्ष तिकडून आलो का नाही सासरवाडीने पहिलं तुमच्याकडे कामाला. तुम्ही काय काम सांगा. माझा काही विश्वास नाही तुझ्यावर समजू. अहो विश्वास ठेवावा लागतो. आणि जसं असा नाही. दारू जर पेत नसला ना तर पायदून आम्ही पाणी पिलो असतो. लोक इतकी नावाज देते ना तुला काय बोलायचं काम नाही. काय झालं, दारू सोडायचीच आता आपल्याला दारू प्यायचीच नाही. अरे समजू माझा एक लेकरं बाळ चांगली सुखी ठेवून चांगला परपंच करायचा. दारू कशा नादी लागतो या 4 मित्राच्या नादाने ह्याच्यात या नादाने. अहो, काय झालं अध्यक्ष ऐका की काय ते जत्रा बित्रा चालू आहे ना ते जरा मित्रांमुळं होतं इकडे तिकडं थोडं. काय करा आजच्या दिवसच मदत करा. परत तुम्हाला आहे ना 1 रुपयाला ताप देणार नाही. मदत करतो पण कामाला तर तू येणार आहे का. अहो 101% तुम्ही मी तिकडून आलो का नाही तुम्ही लगेच मला न्यायला या घरी. बघा लगेच. तर मला फसवू नको लाग बरं का अहो, समजू. नाही हो, अजिबात किती पाहिजे. घ्या 1000-1200 रुपये. इतकं नाही मी देऊ शकत. काय माझा विश्वास नाही तुझ्यावर. 200-300 रुपये तुला देतो. द्या घ्या 500. नाही नाही बाबा तू टांग टाकतो याला त्याला फसवून बिगर कामाचं. ते 300 रुपये तर 200 द्या घ्या. नको नको नको. आणि मी मांडून ठेवणार आहे ते 300 रुपये द्यायला. काम वेळेचं काय 100 300 द्या. अहो, अजून 100 द्या की. नाही, नाही. 300 रुपये दिले त्या. येऊ का. हा 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 लगेच तुमच्याकडे येतो कामाला. काय दारू बिरू पिऊन कुठे पडू नको माहिती झाले. नाही नाही काय लय पोटात कळ निघते बघ. रात्री खाल्लं मटण आणि पुन्हा सकाळी मासं खाल्लं त्याच्यामुळे पोटात. माझ्या तर पोटात लय गडबड होती आपा. आता एक काम कर तुझा सावकाराच्या रानात आणि आज जबर का लांब बाहेर बसू नकोस. काय उलीस आगत नाहीस तू लांब जा आतमध्ये. तू बी सरपंचाच्या घासात जा इकडे तिकडे बघ कोण. आम्ही जातो तू लांब जा आतमध्ये. आल्या का काय रे. आता तू पाहिले आय, 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 चल 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 पाहिले. अरे हाल नको हे. हागायची वस्तू आहे काही. हागायची वस्तू आहे काही. अरे मी म्हातारा माणूस आहे ना. बापा बसायचं कुठं राव. इथं मी दारी धरतोय राव. दारी इथं दारी धरतोय राव. हे बघ हा? हे बघ. अरे 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 हे बघ. हे बघ. अयो काय खरं नाही कडे भरला आपा. का? अरे असू दे आता.
काय खाऊन राकेश खाल्लाय का काय? अरे वय झालंय माझं अहो काय वय झाले राव तू क्या बाहेर ये बाबा त्याला बी आणलंय वय इथं. हो हा ते बाबा ती हो काय झालं? अरे हे की आल्या तर हागू द्यायनातला का मी सरपंचाला नाव सांगणार बाबा. अहो मी लय हागलो नाही आता राव मशिवानी पाऊ टाकलाय राव लय हागलो नाही का राव. त्या मासं खाल्ल्यामुळे आता काय केवढा पाऊ आहे बघितला का पिचकरीला करता पिचकरी आहे वय पाईपलाईन असल्यावर आहे. अरे नाही मला कस तरी होत योग आता कोणी सांगितलंय खायला हा? अरे असू दे रे लका शिरप्या लागा ही करू लागा हागून दिला का नाही 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 मला जायला करावं लागतं. ओ काय खरं नाही बाबा. ओ बाबा हे काय तुमच्या रानात हागलाय शिवून सरपंचाच्या रानात. अयो हल्ला का वय सरपंच मध्ये गेलतो. तुला कामाला ठेवला का बाळका उसात हागाय ठेवला रे सावकार नका व हाणू नका हाणू आणि नुसता खातोय तीन अयो. तू मारिता मला ह्यो खागायला आलोय अरे त्या बिया निघायचंय अरे त्या बियाने अयो इकडं रस्ता इकडं रस्ता. अहो सरपंच आल्यावर काय मला म्हणाल तू राखण करतोय का माणसं घालतोय हागायला. दांडक्यानं हानाची पुन्हा गावली हा? अयो आता सरपंचाला काय तोड देऊ केवढा मशिवानी पाऊ टाकलाय बघितलं का या माणसाने. लागते ते घास कापाय लागते हा, मग दारी धरतोय राव मी काय सांगायचं एक तर लय काटायचं ह्याच्यात. दगडानं हानाची बघ त्याचा तर पायच मोडतो तो त्याचा नाही नाही सरपंचाला सांगणार आल्या मग. आई पप्पा कवा यायचं? मला कपडे घ्यायची ती गावाला कवा जायचं? इकडची सावली इकडं आली. बाळा तू शांत बस. हाय ना त्या बेवड्याला आता फक्त येऊ दे घरी आणि मग बघ मी कशी काय करते ती. चांगलंच बघ हा. त्यांच्याकडं. त्याचा आहे ना नाही त्याला आज त्याची जिरावली ना तर नावच लावणार नाही मी. आणि कोण येत आडवण कोण मध्ये येत तीच मी बी बघते आता. चांगलंच आडवण उभण काय चाललंय ग काय चालायचंय रोजच आहे आमचं ही मड. कशाचं कशाचं लेखाचं काय कौतुकाने विचारताय कशाचं? ते बघ तो आला का नाही त्याला तोंडाव काय असेल ती बोलत जा काय तोंड? पुढे बडा बडा करत जाऊ नको तुला सांग अहो सकाळी गेलाय सकाळी एका बर मग पर इकडं सावली आहे त्या पोराला कापडं घ्यायच्यात मला माहेराला जत्राला जायचंय. ए पोरा तू काय उघडा बसलाय तू रे तुझ्या दादानी पोराला माझ्या नाही तसली बुद्धी हो हो थोडे कपडे पाहिजे तीन. राहिला आपण ते गेलाय पैसे आणायला उघडं नसलं म्हणजे काय नको वाढायचं लेकराला घ्यायला. त्याच्या कुठं अंडर टाक रस्त्यात गावलंय. असू दे आता हे पोर तुझं खेळ ए पोरा दरी घे तुला खेळ उचलून आणलं का? आणलं कोणाचं उचलून नाही ना का उचलून आणायला एवढा काय चोर बी राहायचो नाही तर लय नवं केर आहे. आता कमाल झाली मग तर तुझी गाडी कमाल झाली मग तुम्ही सांगा बरं माणसाचं डोकं व्हायचं कर का 20 वर्षात जोडवं घेतलं का 2 मणी केलं का 1 डोरला केलं का 4 काचकानं भरली मला. ए बाबू तुझं पैसे बिसे आणल्यावर तिला कर ना सगळं ते एकदाच कुठलं पैसे? कशाला कालवा करता काय माहिती एवढा राहू अरे तू नसल्यावर करते बाबा बोरडेगत कालवा ऐक ना तुला जायचंय ना तुम्ही मला एक सांगा सकाळी गेलेला आता कसं काय घरी आला? मला म्हणलं मी आलो अर्ध्या तासात. अरे पैसे मिळाय नको का मग मिळणार तू सावकार म्हणला थोड्या याने आणि अध्यक्ष देतो म्हणला होता ना तुला पैसे अध्यक्ष देतोय ते थोड्या याने कधी आता देणार आहे थोड्या याने अरे इथं बाता मारत बसला का दिवस काय पाठवू मावळ्याला लागला उठार लवकर घेऊन या. घेऊन ये पैसे आता पोराला कपडे आण आणि हे काय म्हणते ते ऐक की जणी हा ऐकतोय उठा ना. तू जा घेऊन ये लवकर काय कर पिशवीवर लगेच एका सकाळपासून मी पिशवीच भरून बसली. अरे वाढून झालं वाट बघत बसते ती तुझं आहे ना तुझं आवरून घे आलो पैसे घेऊन सावकाराकडने ये लवकर घरीची या आणि आजची या. बर का तू काय कर तुझं काय असेल ती बघ किंवा नेमका पैसे आणाय गेलाय का दुकानात गेलाय का कुठे गेला ती मी बघून येतो लगेच जावा जावा जावा. अंगात आल्या का हलवत जाऊ नको मुंडक आई पप्पा माघारी तरी येतील ना? अरे येतोय बाबा मी घेऊन येतो त्याला नाही झाला तर ते तरी माघारी येते ते का नाही काय माहिती. जाऊ दे मी हाय खेळत बसतो. तीन वाजून गेल्या तर असलं ऊन लागतंय ना जरा सावलीत बरं वाटलं पण यंदा उन्हाळाच लय डेंजर आहे नुसत्या अंगाची लाय होती ऐका ना तुम्हाला बघत होतो बरा उगावला तो हा अहो सकाळपासून बघतोय की तुम्हाला मलाच बघतोय का मग जकास आणि तुमच्याशिवाय दुसऱ्याला कोणाला बघणार आहे बोल की सासरवाडीला जायचंय
राणे मस्तपैकी आवरून बसले. बर पैसे पाहिजेत. पैसे पाहिजेत. माझ्याकडे पैसे घेऊन दुसरीकडे कामाला जाते. लाज वाटते का रे तुला? कोणाकडे गेलो कामाला? नाही गेलो. नाही गेला? नाही. जरा खरं बोलायला शिकेला का? पैसे नसल्या अहो, सावकार तुला. एकच दिवस गेलतो. एकच दिवस गेलो त्या सरपंचाकडे. म्हणजे हे बघ, तू ध्यानात ठेव, सावकाराशिवाय तुला सतनागत माझ्याशी गाठ आहे. ऐका, तुझं लय वेळा झालंय. पैसे घेतून दुसरीकडे जातोय. 1000 रुपये द्या. अरे 1000 नाही, 10,000 द्यायला बसलोय. कामाला रोज यायचं. हा, आलो का नाही तिकडून लगेच द्या लोक. लय काय झाली रे? हो, बाय. रम काढशील का नाही? अहो देवाच मावळा आलाय बायको. उद्या कामाला यायचं. दर पैसे लगेच येतोय. लगेच येतो. किती आहेत 1000 रुपये. 1000 आहेत का? हा, आणि राणीला बी सांग म्हणावं कामा बोलवलंय सावकारांना. हो लगेच जाऊ का? जा, हा. कामाला येशील ना? उद्या येतो की. उद्या नाही, परवा येत. हो आता उद्याच परवा दिवशी गेलं वय. अहो सोळा पाहिजे ना सासरवाडी वाले. घरी लावायला लावू नको निरूप कोणाला. हा. लवकर ये. राम राम अध्यक्ष. लय दिवसात भेट झाली. काय आता गावाला गेलो तू आलू परत म्हणलं जरा. कसं काय, बरं आहे का? बरं आहे की तुमचं काय एकदम. चाललंय? अहो काय आलतो रानात फेरफाटका मारायला. ते काय आता मी पण रानातच जाऊ म्हणलं तिकडे. बाकी काय मग? काय बरं आहे का? काय नाही, ती सांजा भेटला होता. 1000 रुपये घेऊन गेला. आता मला म्हणला बायको जत्रेला जायचे. कुठं? बायकोला घेऊन आता माझ्याकडे का आता दिलं, ही गेला आता पुढं. अहो मला बी त्यानं 200-300 रुपये टांगायला टाकलं. तुम्ही 1000 रुपये कशाला दिले? आता काय ही सांजानं लय वैताग दिल्या बघा. काय सांगाय तुम्हाला. हे काय नुसतं फसवा पिशवीच करते किंवा आता मला बी असते गरज का? मला त्याची बायको असते. तुमच्याकडे पैसे घेतले होय? सकाळीच मी त्याला 200-300 रुपये दिले ते. त्याला देणार नव्हतो तरी पण मी त्याला दिले त्या. आता झाली कमाल. ह्यो काय करतोय माहिती आहे का? बरं का अध्यक्ष, तुम्हाला खरं सांगतो, ह्यो टोप्या टाकतोय नुसता. प्यायला ह्याला लागतात पैसे. ह्याच्याकडे घे त्याच्याकडे घे, गावल त्याला जाऊ दे टोपी. आता. ते माझं जर डोकं हल्लं आणि नुसते असं टांग टाकण्यात तुम्ही चला त्याला हुडकूया आपण कुठे. बरं बरं चालतंय. चा मी बी आता निघालो, सोडतो तुम्हाला तिकडे. तुमच्या गाडीवर. अहो, मी तर देणार नव्हतो पैसे त्याला बरं का. पण म्हणलं त्याला लय बडबड करायला. काय अवघात त्यो माणूस लय डेंजर आहे. चला, काय ते बोलतोय? वहिनी ओ संजूभाऊ. बाया, तुम्हाला तासाने धरल्यावानी वरडायला माणसाला सुसू तरी द्या काहीतरी. अहो वहिनी, त्या आपण काय उद्या केलाय माहित आहे का तुम्हाला? काय केलं असन? कुठं बसला असन, वकला असन, काय केलं असन? हाय का? अहो त्या म्हाताऱ्याने बांधा येऊन हागले सरपंचाच्या रस्त्यावर. मग हागलंय म्हण काय घरी येणार काय सांगाय? मग तिथं कोणाला सांग? सरपंच नाही असलं मला बोलतो या. मग तुम्हाला बोलले मग आम्ही काय करू? आपण हागण्याची पद्धत बी असते गाम्याला बरं हागले. आहो हो तर घामेला पण हागलंय. अरे काय आलाच बडा करत घरी सांगत. सरपंचाने बघितलंय ते तुम्हाला सांगाय आलो या. उद्या केलं ह्यांच्या इथं जाऊन. काय केलं रे? काय केलं सांग बरं. आता तुम्ही रस्त्यावर नाही हागला वय. आतमध्ये जाऊन हागली असं काय घाम्याला बरं हागली. अहो सरपंचाचा रस्ता आहे राव. आपा यायचा गाम्याला बरं तुम्ही हागला या. आपण काढून टाक की तेवढं. आवा पण तुम्ही त्यांच्या रानात कशाला गेला? बघा वहिनी, मला सांगतो. बरं, मला काय म्हणायचं, त्यांचं लेख बघा तिकडं काय असेल ना त्यांना सांगा. आम्ही काय असलं गोष्ट करणार? आम्हाला घरी नाही तुला सांगायच्या. पटलं पाहिजे, तू हागलेलं तिथंच मिटवायचं आणि इथं आला घरी सांगाय. आपण ते कोण काढायचं रे? बाबा, काढ की तू. तुमचं तुम्ही जावा, ती तिकडे लेखान सांगा. बघा चल मयूर घरात. एक काम चला कर बरं. शिरप्या, तेवढं काढून टाक. अहो काय आपण तोंडाला हाडबीड आहे का नाही तुमच्या? ओ अप्पा, जाऊ दे तिकडे. इथं नको माझ्या डोक्याला व्हायचं, एक तर कमी नाही. बरं तू जात मध्ये, जावा, तू जावा, जात इथं मध्ये. दारात अजिबात राडा करायचं. घरी सांगत येतात का? मग काय करणार मी? तू असं कर. मी काय लय ही हागलो नाही शियानागत. अयो आपा, तुम्ही गाम्याला बरं हागला, डोक्यात घ्याव का हाणून मी माझ्या? हा? हाणून गेला तिकडे मर तिकडे. ते सरपंच आलं मला कसलं बोलत तुम्हाला माहित आहे का? हा संजू. पप्पा कोण आलंय बघा. अरे संजू, काय आला का काय? मला कळा ना तोरण. अहो बरं झालं. काय झालं, तुमच्याकडे येणार होतं आता. कामाला येते नाही? कामाला यायचंय. ही कोण तुझी मंडळी आहे का? हा, माझी मंडळी. होय. काय का, काय झालंय, आम्ही दोघं नवरा बायको, पोरग बी येणार आहे आमच्या बरोबर. जत्रेला चाललोय सासरवाडीला. होय. हा, काय म्हण गाड्या संजू, महाराष्ट्रात 2च माणसाला दिवस चांगले आहेत. का हो? एक पेताळाला हा, आणि एक बुवांडला. का बरं? काय काय भारीच काम आहे तुझं का? काय झालं? बरोबर. कामच काय करतोय ते सांग. बरं आहे का, कामाला उद्या नाही तर परवा येतो तुमच्याकडे.
पण आता तुमच्याकडे येणार होतो, मला पैसे पाहिजे थोडं, जत्रेला जायचंय, पैसे नाहीत खिशात. काय लागा समजा प्रत्येक वेळेसच पैसे लागा. मग आता पैसे तुम्हाला नाही मागणार, मग कोणाला मागायचं? कामाला येणार नक्की? हो नक्की घे. बरं चालते. आणि दोघं बी या. हा होय हा बरं. 2,000 द्या मग. 2,000 का काय? काय का तुझं धोरणच कळत नाही म्हणलं. बस द्या 1,000 हा? रुपये. 1,000 रुपये बस ना. बरं चालते. मंडळीच काय नाव आहे? हा मंडळीचं वय हा राणी नाव आहे, राणी. बर बर चालते. राजा राणी या कामाला नक्की. हा पोरगा काय करतोय? पोरगा शाळेत आहे. होय हा. ए निकाल लागला का? हो लागला की. पास झाला का? हो चालते चालते. आणि बापाच नको आधी लाग चांगला काहीतरी हो. हो काय बरं बोला. येतो कामाला. काय समजू राव जरा काम धंद्याचं बघा, बाकीचं काय धोरण. हे काय कामाला पोर शाळेचं बघायचंय ना, हा. त्याला ते पैसे भरायचे थोडं. पैसे कशाचं काय लागा नाटक. चालते या दोघं बी, हा? हा दोघं येतो. बर 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 चालते. ठीक आहे ठीक आहे. ए बॅट ठेव येते. हा ठेवली. ए चल पटकन मला बाबा अख्खा मुहूर्त लागलाय. का बरं मला लावू लय दे? काय काय घेणार. लाव दार पटकन. मी लय काय आणि घेणार. बरं का तुला काय सांगतोय मी, हा तिकडे मामाच्या गावाला गेला ना, जास्त बोंबलत फिरायचं नाही काय. हा लय ऊन आहे बाबा. आणि तुम्ही पण अरे, लय दारू पिऊ नका तिकडे नाही गेला. नाही मी दारू सोडून देणार आहे. चल मला घोडा ही लय काय घेणार आता मी. राम राम. राम राम. बोला की सावकार. काय रानात गेलता काय? रानात गेल तू, रानाकडे बी लक्ष दिलं पाहिजे. आम्ही बी म्हणलं आता रानात मी यावं, हा चाललोय रानात. होय. आता संजू काय निघालाय गावाला. काय पैसे बिशे दिला काय तुला? आता बायका पोरं म्हणले 1,000 रुपये द्या. झाली का मला आता माझ्याकडे बी पैसे नेल्यात 1,000 रुपये. मला म्हणला बायका पोरं गावाला सोडायची ती. व्हायला संजूचे पण अक्कल बंद व्हायचं काम आहे भाऊ. सरपंच बोला का दिवशी. तुम्ही किती पैसे दिले? 1,000 रुपये दिले की. सावकार तुम्ही किती दिलो? आम्ही बी 1,000 दिलेत. अहो त्यानं आपल्या तिघाला बी टोप्या घातल्या, माझ्याकडून 200-300 रुपये त्याने नेले, ते कामाला येतो म्हणून. आणि सावकार तुमच्याकडनं कशाला नेले? गावाला जायचंच म्हणून बायका पोरं गावाला घालवायचे म्हणला. व्हायला संजू लईच पुढचं आहे. नाही आता तसं त्याच्या बायकोने केलं बारकूचं तोंड. आता म्हटलं निघालाय गावाला, विचारायला कशाला तर मग दिला 1,000. नाही हीच की आपल्याला बी गरज आहे कामाला. हा, कामाला पाहिजे ना. हा अवघड आहे. सुधारणार नाही काय, दारू पिऊन असं त्याचं प्रपंच सगळा चालणार आहे. आणि आपल्या तिघाला बी आज काय आता अध्यक्ष माणसंच मिळाला. कुठं उगं भांडण करत बसता काय. हा तिघाला बी टोप्या घातल्या त्या काय बघा. वरगून केली आपल्या तुम्हाला गावल्या, तुम्ही फिडून घ्या, मला गावला 4 दिवस मी फिडून घेतो. आता काय करायचं दिल्यावर बरं जाऊ द्या ना. ते पोरग बी बघितलं, पोराचं बी बारीक नाही, पडले. ध्यान ठेवा. ती लय हुशार माणूस आहे बघा संजय. खवा बी येऊन तुम्हाला टाकाय 100% येणार. ध्यानात असू द्या. काय लय लक्ष दिलं पाहिजे सगळीकडे. काय म्हणलं. पैसे सोडून द्यायचं आता आपण, दुसरं काय करायचं नाही बघा. बरं बरं चालतं. पैसे द्यायचे. आणि दोघं रानात चाललंय काय? रानात काय नियोजन आहे? त्याला सावकार आपल्याला घातला गंडा केली. हो धमाल साऱ्या गावाची, दादा धमाल साऱ्या गावाची, धमाल साऱ्या गावाची, लय लय धमाल साऱ्या गावाची.